नमस्कार. आज आपण एका डिजिटल गाईडच्या मदतीनं वैदिक ज्योतिष आणि कुंडली म्हणजे आपली जन्मपत्रिका या जगात जरा खोलवर जाणार आहोत. नमस्कार. कसं आहे ना की आपल्या जीवनावर काही अदृश्य शक्ती परिणाम करतात असं म्हणतात आणि कुंडलीतून आपल्या कर्माचे धागे कसे दिसतात हे समजून घ्यायचा आज आपला प्रयत्न आहे. हो, हे जे प्राचीन ज्ञान आहे ते आपल्या आयुष्यातल्या शक्यता कशा दाखवतात, आपल्याला स्वतःला ओळखायला कसं मदत करतं हे पाहूया. अगदी बरोबर. कुंडली म्हणजे खरं तर दुसरं काही नाही तर जन्माच्या वेळी आपण जिथे जन्मलो तिथून आकाशात ग्रह कसे होते याचे एक चित्र आहे. आकाशाचं चित्र, इंटरेस्टिंग. हो, यात 12 घरं असतात ज्यांना भाव म्हणतात. ते जीवनाची वेगवेगळी क्षेत्र दाखवतात. 9 ग्रह आहेत म्हणजे ऊर्जा स्रोत आणि 12 राशी म्हणजे ग्रह कोणत्या राशीत आहेत यावरून त्यांची अभिव्यक्ती कशी असेल ते कळतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या आयुष्याचा एक संभाव्य नकाशाच आहे. ओके, नकाशा तर आहे, पण 12 घरं सुरुवात कुठून करायची? म्हणजे अशी कोणती महत्वाची स्थानं आहेत जी लगेच काहीतरी सांगतात आपल्याबद्दल? चांगला प्रश्न आहे. सुरुवात नेहमी पहिल्या स्थानावरून करतात. लग्नस्थान म्हणतात त्याला. लग्नस्थान? हो, ते म्हणजे आपण स्वतः, आपलं व्यक्तिमत्व, आपलं आरोग्य, आपण जगाकडे कसा पाहतो ते सगळं. अच्छा. त्यानंतर महत्वाचं म्हणजे 5वं स्थान, पंचम भाव. हे बुद्धी, शिक्षण, क्रिएटिव्हिटी, संतती आणि हो, महत्वाचं म्हणजे पूर्वजन्माचं पुण्य किंवा कर्म सुद्धा दाखवतं. काय सांगताय? पूर्वजन्माचं पुण्य? हो, पंचम स्थानावरून त्याचे संकेत मिळतात. आणि तिसरं महत्वाचं स्थान म्हणजे 10वं, कर्मभाव. कर्मभाव म्हणजे करिअर वगैरे? बरोबर. करिअर, समाजातली आपली प्रतिमा, आपलं कर्तृत्व हे सगळं 10व्या स्थानावरून दिसतं. म्हणजे हे जे 5वं स्थान आहे त्याचा संबंध थेट पूर्वसंचित पुण्याशी आहे. ही कल्पनाच भारी आहे. म्हणजे कसं दिसतं पत्रिकेत हे? म्हणजे त्या 5व्या घरात कोणता ग्रह आहे, त्यावर कुणाची दृष्टी आहे यावरून कळतं. समजा गुरु असेल तिथे तर कदाचित पूर्वी मिळवलेले ज्ञान किंवा चांगले संस्कार आता उपयोगी पडत आहेत असं म्हणता येईल. शुक्र असेल तर कला किंवा चांगल्या संबंधांमधून काहीतरी चांगलं घडतंय असं. अच्छा. आणि ही 3 स्थानं, 1, 5वं आणि 10वं, ही मिळून एक महत्वाचा त्रिकोण तयार करतात. म्हणजे स्वतःचा विकास, आध्यात्मिक प्रगती आणि जगातलं यश यांचा संबंध दिसतो. याला जर आपण कालपुरुष कुंडलीच्या हिशोबाने पाहिलं म्हणजे नैसर्गिक राशीचक्र, तर मेष, सिंह आणि मकर या राशी येतात तिथे. मंगळ, सूर्य आणि शनी. ओके, हे झालं घरांबद्दल. पण आपलं मन, भावना, त्या कुठे दिसतात या नकाशात? मी ऐकलंय की वेस्टर्न ॲस्ट्रोलॉजीमध्ये सन साइन महत्वाचं मानतात, पण आपल्याकडे वैदिकमध्ये मून साइनला जास्त महत्व आहे. ते का? अगदी बरोबर. ह्याचं कारण असं की चंद्र आपलं मन, आपल्या भावना आणि आपण कोणत्याही परिस्थितीला कसे रिॲक्ट करतो हे सगळं दर्शवतो. आणि शेवटी आपले विचार आणि भावनाच आपल्या वागण्याला दिशा देतात, नाही का? आपल्या जीवन प्रवासाला आकार देतात. बरोबर. त्यामुळे चंद्र राशीवरून आपलं भावनिक आरोग्य कसं असेल, नातेसंबंध कसे असतील, स्ट्रेसमध्ये आपण कसे वागू याचा अंदाज येतो. उदाहरणार्थ, समजा मेष राशीचा चंद्र असेल तर व्यक्ती धाडसी असते पण कधी कधी उतावळी पण. कर्क राशीचा असेल तर खूप भावनिक, कुटुंबाला जपणारं. आणि मकर राशीचा चंद्र असेल तर ती व्यक्ती मेहनती आणि शिस्तप्रिय असू शकते. आपलं मनच तर सगळ्या अनुभवांना सामोरं जातं. म्हणून चंद्राची स्थिती खूप महत्वाची आहे. पण मग कुंडली म्हणजे सगळं पॉझिटिव्ह असं नाही ना? काही आव्हानं पण असू शकतात. ते योग आणि दोष म्हणतात, ते काय असतं? हो, अगदी. कुंडलीत दोन्ही गोष्टी असतात. योग म्हणजे ग्रहांचे चांगले संयोग जे काहीतरी विशेष क्षमता किंवा यश दर्शवतात. अच्छा. पंचमहापुरुष योग ऐकले असतील, जसं मंगळामुळे होणारा रुचक योग. हे मोठे योग मानले जातात. हे कधी बनतात तर जेव्हा काही ठराविक ग्रह कुंडलीच्या केंद्रस्थानी म्हणजे 1, 4, 7, 10 या घरांमध्ये स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत असतात. म्हणजे जिथे ते खूप बलवार असतात. ओके. आणि दोष? दोष म्हणजे काही ग्रहांच्या स्थितीमुळे येणारे संभाव्य अडथळे किंवा एक प्रकारचं असंतुलन. उदाहरणार्थ, मंगळ दोषामुळे वैवाहिक जीवनात तणाव येऊ शकतो म्हणतात. हो, हे ऐकले खूप. हो, किंवा कालसर्प दोष असेल तर आयुष्यातल्या अनेक क्षेत्रांमध्ये संघर्ष जाणवतो.
पितृदोष असेल तर वडिलोपार्जित काही अडचणी असू शकतात. पण गंमत अशी आहे की प्रत्येक दोष काहीतरी शिकण्याची, स्वतःमध्ये बदल घडवण्याची संधी घेऊन येतो. म्हणजे या दोषांवर काही उपाय नसतात का, की ते फक्त भोगावे लागतात? नाही, उपाय नक्कीच सांगितले जातात. मंत्रपठण आहे, दानधर्म आहे, काही विशिष्ट पूजा किंवा रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण याचा उद्देश फक्त बाहेरून काहीतरी बदलणं नाही, तर त्या दोषामागची जी ऊर्जा आहे तिला बॅलन्स करणं आणि आपली मानसिकता बदलणं हा असतो. अच्छा. म्हणजे मंगळ दोषावर अनेकदा मंगळ असलेल्याच व्यक्तीशी विवाह करा म्हणतात, जेणेकरून एनर्जी बॅलन्स होईल. हे उपाय म्हणजे नशिबाला आव्हान नाही, तर त्या परिस्थितीला सामोरं जायला स्वतःला सक्षम करणं आहे. हे सगळं परत कर्माच्या सिद्धांताशी जोडलं जातंय, बरोबर? नशीब आणि प्रयत्न यांचं मिश्रण म्हणजे आयुष्य असं म्हणतात. अगदी बरोबर. महाभारतात पण म्हटलंय ना की आपलं जीवन हे प्रारब्ध कर्म म्हणजे मागच्या जन्माचं फळ जे आता मिळतंय, आरब्ध कर्म म्हणजे ह्या जन्मातलं कर्म ज्याचं फळ ह्याच जन्मात मिळतंय, आणि अनारब्ध कर्म म्हणजे ह्या जन्मातलं कर्म ज्याचं फळ पुढे मिळेल. या तिन्ही गोष्टींनी घडतं. कुंडली आपल्याला हे समजायला मदत करते की आयुष्यातलं कुठलं क्षेत्र प्रारब्ध कर्माच्या जास्त प्रभावाखाली आहे आणि कुठे आपले प्रयत्न म्हणजे आपला पुरुषार्थ जास्त महत्वाचा ठरू शकतो. मग या माहितीचा वापर आपण रोजच्या जीवनात कसा करू शकतो? एक सोपा मार्ग म्हणजे आपल्या चंद्रराशीनुसार स्वतःला सकारात्मक सूचना देणं, संकल्पशक्ती वापरणं. म्हणजे कसं? समजा मेष राशीचा चंद्र आहे, तर मी माझी ऊर्जा शांतपणे आणि चांगल्या कामासाठी वापरतो असा संकल्प रोज करणं. याने मनाला दिशा मिळते. ओके. तसंच कुंडलीतलं 11वं स्थान आहे ना, लाभस्थान, ते इच्छापूर्तीचं मानलं जातं. ते कसं आहे, त्यावर कोणाचा प्रभाव आहे हे बघून काही विशिष्ट वैदिक तंत्र वापरून आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देता येते. तर या सगळ्या चर्चेतनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कुंडली हे काही फक्त भविष्य सांगणारं साधन नाहीये. तो एक प्रकारे आपल्या आतला आरसा आहे. बरोबर. तो आपली शक्तिस्थानं दाखवतो, आपल्या कमतरता दाखवतो आणि आपल्याला कुठे डेव्हलप व्हायला संधी आहे ते पण दाखवतो. म्हणजे या माहितीला जर आपण आपल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांची आणि सकारात्मक विचारांची जोड दिली तर आपण नक्कीच आपल्या आयुष्याला अधिक चांगलं वळण देऊ शकतो. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. कुंडलीतून दिसणारं आपलं भूतकाळातलं कर्म म्हणजे प्रारब्ध आणि आपल्या आजच्या प्रयत्नांची ताकद म्हणजे पुरुषार्थ, या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर या माहितीचा वापर आपण आपल्या आजच्या निवडींवर कसा करू शकतो, जेणेकरून आपल्या भविष्यातल्या कर्मांना म्हणजे अनारब्ध कर्मांना अधिक चांगली सकारात्मक दिशा मिळेल. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?